नमस्कार, जय हिंद। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण परभणी जिल्ह्यातील सामान्य विज्ञानाचे PYQ प्रश्न बघणार आहोत। ओके, तर बघा, सामान्य विज्ञानाचे परभणी जिल्ह्यामध्ये 2026 ला पोलीस भरतीला काय प्रश्न आले होते हे व्यवस्थित बघायचं आहे। याच्या रिलेटेडच प्रश्न पुढच्या भरतीला सुद्धा तुम्हाला येऊ शकतात। ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न बघा दिलेला आहे तुम्हाला, राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। आता हा प्रश्न इतका कॉमन की तुम्हाला भरपूर जिल्ह्यांमध्ये विचारलेला प्रश्न आहे। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक तुम्ही एक जिल्हा सोडला की तुम्हाला लगेच हा प्रश्न बघायला मिळेल, कारण खूप प्रश्न हे आलेले आहे। खूप जिल्ह्यामध्ये हा क्वेश्चन रिपीट झालाय, काही ठिकाणी याचं स्वरूप बदललं गेलेलं आहे, काही ठिकाणी CV रमनचा शोध विचारला गेलेला आहे। बरोबर, आता बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? 28 फेब्रुवारी, 5 जानेवारी, 14 मार्च की 2 जून? काय आन्सर येऊ शकतं इथे आपलं? इथे आन्सर येणार आहे 28 फेब्रुवारी। ठीक आहे, नॅशनल सायन्स डे हा 28 फेब्रुवारी रोजी असतो। पण हा जो नॅशनल सायन्स डे आहे हा कोणाच्या स्मरणार्थ असतो? तर बघा, जे CV रमन शास्त्रज्ञ होते, कोण होते? CV रमन यांनी काय केलं होतं? हे भौतिकशास्त्रज्ञ होते। ठीक आहे, हे कोण होते? सायंटिस्ट होते भौतिकशास्त्रातले। मग यांनी काय केलं होतं? रमन इफेक्टचा शोध लावला होता। काय केलं होतं बाळांनो? यांनी रमन इफेक्टचा यांचा जो शोध आहे हा त्यांनी शोध लावला, आणि ह्या शोधाला त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी काय केलं होतं? प्रकाशित केलं होतं, मीन्स पब्लिश केलं होतं। आणि म्हणून यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। यासोबत आपले जे CV रमन शास्त्रज्ञ होते, भारतातील पहिले असे शास्त्रज्ञ होते ज्यांना विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते 1930 मध्ये। ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल। CV रमन यांच्या स्मरणार्थच आपण काय केलेलं आहे, म्हणजे तेव्हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे। तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे म्हणून घोषित केला होता। ओके, आता हे प्रश्न सेम तुम्हाला पुढच्या पोलीस भरतीलाही विचारले जातील, सो व्यवस्थित त्याचा अभ्यास करा। ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती। बघा, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? हरितगृह वायू नाही असा कोण आहे? बघा, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड कोण येणार आहे जो हरितगृह इफेक्ट करत नाही? आता हरितगृह इफेक्ट म्हणजे काय? ग्रीन हाऊस इफेक्ट। काय येणार याचा आन्सर? बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? की खूप जास्त तापमान वाढ होते। बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट मीन्स व्हॉट? की खूप जास्त तापमान वाढ झालेली आहे, आणि त्याच्यासाठी कारणीभूत असलेले आपल्याला काय बघायचे? इथे वायू बघायचे, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड। काय आन्सर येईल आपलं? तर इथे आपला आन्सर येणार आहे सल्फर डायऑक्साईड। तर सल्फर डायऑक्साईड जो आहे हा हरितगृह वायू नाहीये। ठीक आहे, ओझोन काही प्रमाणात आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड पण आहे। बघा, आताची जी रिसर्च झालेली आहे त्याच्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत आहोत ना। 2026 मध्ये ज्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला 2026च्या पॅटर्ननुसार चालायचं आहे, कारण हे 26चे पेपर आहे ना, म्हणून त्याचा आन्सर त्या पॅटर्ननुसार आहे। लक्षात आलं? काही रिसर्च होत असतात, काही गोष्टी चेंज होत असतात, त्यामुळे आपल्याला तेव्हाच्या रिसर्चनुसार, जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोणत्या ग्रहाला ग्रह मानत नाही? कोणता असा तारा आहे ज्याला ग्रह मानला जात नाही? तर तो प्लुटो होता। बरोबर, पण 2006च्या आधी तर आपण 9 ग्रह म्हणत होतो। म्हणजे ज्या पद्धतीने रिसर्च होईल सायन्समध्ये, असं नाही की एकदम कन्फर्म तेच राहणार आहे। रिसर्च झाली, काही एखाद्या गोष्टी आपल्याला समजल्या की लगेच त्या आन्सरमध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात, तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल। ठीक आहे, तर सल्फर डायऑक्साईड हा हरितगृह वायू परिणाम नाहीये। कार्बन डायऑक्साईड सगळ्यात मेन मुख्य आहे, हरितगृह वायू आहे हा। ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस मिथेन, तर हे मुख्य वायू आहेत, हे ना लक्षात ठेवा। हे मुख्य वायू आहेत जे ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत आहे। आता कार्बन डायऑक्साईड कसा असतो? जड वायू आहे, तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगतच राहतो, त्यामुळे काय होतं की तो तापमान वाढवतो। आणि आता आपल्याकडे काय आहे? आपण जंगल तोड करत आहोत। कोणी असं आहे का जे जंगलाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, झाडं लावताय, त्यांना जगवताय? नाही। आता कार्बन डायऑक्साईड जो आहे हा झाडांना फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी लागतो। बरोबर, झाडे काय करतात? फोटोसिंथेसिस प्रक्रियेला कार्बन डायऑक्साईडला स्वतःमध्ये घेतात आणि ऑक्सिजनला रिमूव्ह करतात। पण आपण जर झाडच तोडून टाकली तर हा कार्बन डायऑक्साईड सगळं वातावरण काय करेल? वातावरणात फिरेल आणि वातावरणाचं तापमान वाढवेल। बरोबर, ठीक आहे, तर ग्रीन हाऊस वायू कोण नाहीये विचारलं तर सल्फर डायऑक्साईड नाहीये। ओके, बाकी सगळे, ओझोन सुद्धा येतो। ठीक आहे, अल्प प्रमाणात ओझोन सुद्धा येतो, तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोण आहे? सर्वात उत्तम विद्युत वाहक कोण आहे? जस्त, तांबे, चांदी की ॲल्युमिनियम?
काय इथे आपलं आन्सर येऊ शकतं? सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणता आहे? जस्त आहे, तांबे आहे, चांदी आहे की ॲल्युमिनियम आहे? तर बाळांनो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की विद्युत वाहकता ही जी क्षमता आहे, ही जो गुणधर्म आहे, हा फक्त कोणामध्ये आहे? धातूंमध्ये आहे. ओके, कोणामध्ये? धातूंमध्ये, ज्यांना आपण काय म्हणतो? मेटल म्हणतो. मग आता लक्षात घ्या की विद्युत वाहकता जी आहे ही कोणत्या कारणामुळे त्या धातूंमध्ये असते? की त्यांच्यामध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय? आता समजा हा जो मेटल आहे ना, तर ह्याच्यामध्ये इथे ना काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, ज्याला आपण काय म्हणतो? मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतो. हे मुक्त इलेक्ट्रॉन आदळले ना की तिथे आयन्सची निर्मिती होते, तिथे चार्ज निर्माण होतो आणि म्हणून तिथून विद्युत वाहकता जाते, विद्युतधारा तिथून पास होते. बरोबर. मग आता सगळ्यात जास्त चांगला पर्यायाने आपलं आन्सर काय येऊ शकतं इथे? चांदी. पर्याय नंबर 3 योग्य. मग तुम्हाला असं वाटेल मॅडम ॲल्युमिनियम का नाही? तर ॲल्युमिनियमपेक्षा सुद्धा जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स चांदीमध्ये आहे. ठीक आहे, म्हणून चांदी काय आहे? सर्वात जास्त उत्तम विद्युतवाहक आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, PYQ तर 2024ला आपण बघितला होता, 2026लाही आलेला आहे आणि याच सोबत हा प्रश्न सेम आरोग्य विभागात विचारला जातो. आता आरोग्य विभागामध्ये ज्यांना पेपर द्यायचे असतील त्यांच्यासाठीही महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, तुम्ही जर आरोग्य विभाग करत असाल ना, तर ऑब्वियस आहे सायन्स तुम्हाला येणार आणि सायन्समध्ये सगळ्यात जास्त आरोग्य विभागामध्ये ना एखादा काही जर आजार असेल किंवा काही जर सिम्पटम्स असतील, काही सिम्पटम्स असतील तर ते आपल्याला इथे बघायचे आहेत. ओके, तर बघा, कॉलेरा, मलेरिया, क्षयरोग, कर्करोग. आता BCGची लस आपण कशावरती देतो? मी खूप वेळा हा प्रश्न शिकवला आहे ना. BCGची लस आपण देतो क्षयरोगावर. कशावर देतो आपण? क्षयरोगावरती देतो. बरोबर. तर क्षयरोगाचा जो जंतू आहे हे लक्षात ठेवा. आता इथून आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले क्षयरोगाबद्दल काय काय विचारलं जाईल? तर क्षयरोग जो आहे हा जीवाणूजन्य आजार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न नक्की येईल. जीवाणूजन्य आजार. ठीक आहे, विषाणूजन्य आहे का? तो नाही. कसा आहे? जीवाणूजन्य. ओके, त्याच्यानंतर जंतूची शोध. जंतूची शोध. मग आता जंतू कोणी शोधला होता क्षयरोगाचा? तर रॉबर्ट कॉक यांनी शोधला होता. कोणी शोधला होता बाळांनो? रॉबर्ट कॉक यांनी हा जंतू शोधला होता. ठीक आहे, जंतूचे नाव. जंतूचे नाव काय आहे सांगा बरं? जंतूचे म्हणजे त्या जीवाणूचे नाव काय आहे? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे जंतूचं नाव आहे. आता उपचार पद्धती म्हणजे काय? कुठली वॅक्सिन, कुठली लस दिली जाते? BCGची. BCG लस दिली जाते. आणि 5वा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे उपचार पद्धती कशी आहे? तर उपचार पद्धती म्हणजे काय? डोट्स उपचार पद्धती याच्यासाठी वापरली जाते. डोट्सचा फुल फॉर्म काय आहे? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट काइन ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. याचा अर्थ काय होतो बरं? ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजे काय? तर ज्यांना पण क्षयरोग झालेला असेल तर त्यांच्या घरी जाऊन तिथे त्यांना रोजची मेडिसिन देणे म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. जसं की 3 दिवसाचं आपला पूर्ण कोर्स असेल आणि 3 टायमाच्या गोळ्या असतील तर जाऊन त्यांना त्या पद्धतीने जाऊन डोस देणे म्हणजे काय? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे, तर कोणती लस आहे त्याच्यावरती? BCGची लस आहे. ठीक आहे, आता एवढं सगळं आपण सांगितलंच आहे. तर क्षयरोग दिन कधी असतो? 24 मार्चला असतो. कधी असतो? 24 मार्चला असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. कॉलेरा हा जीवाणूजन्य आजार आहे. कॉलेरा कशाने होतो? व्हिब्रिओ कॉलेरी नावाच्या जीवाणूंनी. मलेरिया हा आदिजीवजन्य आजार आहे. कसा आहे बाळांनो? आदिजीवजन्य आजार आहे. ठीक आहे, कर्करोग कशाने होतो? तर आपल्यामध्ये खूप जास्त पेशींची अनियंत्रित ग्रोथ झाली, वाढ झाली की कर्करोग होतो. आय होप लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणते रोग विषाणूंपासून होत नाहीत? ठीक आहे, विषाणूंपासून होत नाहीत बरं का. आता बघा, देवी आहे, इन्फ्लुएन्झा आहे, क्षय आहे, मलेरिया, कावीळ, हिमोफिलिया. 6 तुम्हाला इथे आजार दिले. आता विषाणूंपासून होत नाही म्हणजे एक तर ते जीवाणूंपासून होतात किंवा व्हॉट एव्हर इट इज
जीवाणू म्हणू शकतात तुम्ही, कृमीजन्य म्हणू शकतात, प्रोटोझोअल डिसीज म्हणजे आदिजीवजन्यही म्हणू शकतात. हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 2026चे पेपर होण्याच्या अगोदर आपण जे मॅरेथॉन घेतले, यूट्यूबवर लेक्चर घेतले, आपल्या भरपूर बॅचेस झालेल्या आहेत, प्रत्येकाचं सोल्युशन तुमच्याकडे आहे आणि हे प्रश्न तेचंच लिंक आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित कन्सेप्टने अभ्यास केला असेल तर तुम्हाला 1 सेकंदात ह्याचं आन्सर आलं असतं किंवा आलं असेल. ज्यांनी 2026ला पेपर दिले त्यांच्यासाठी सांगते मी. बघा, आता विषाणूंपासून होत नाही, विषाणूंपासून कोणता होत नाही, तर एक आहे क्षयरोग, दुसरा आहे मलेरिया आणि तिसरा आहे हिमोफिलिया. कावीळ विषाणूजन्य आहे. कावीळचे विषाणू ABCD येते ना तुम्हाला, ABCDE, हे 5 विषाणू आहे कावीळचे, एकदम सोपं. इन्फ्लुएन्झा सुद्धा विषाणूजन्य, दैवी सुद्धा, म्हणजे दैवीला आपण काय म्हणतो, स्मॉल पॉक्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, स्मॉल पॉक्स. त्याची लस कोणी शोधली होती स्मॉल पॉक्सची? एडवर्ड जेनर. लक्षात ठेवा, लिहून घ्या लगेच. ठीक आहे, तर क्षयरोग आत्ताच सांगितलं एवढं क्षयरोगाबद्दल. जीवाणूजन्य आहे. मलेरिया काय आहे? आदिजीवजन्य आहे. कसा आहे बाळांनो तो? आदिजीव, ज्याला आपण काय म्हणतो, प्रोटोझोअल डिसीज आहे. आणि हिमोफिलिया आहे जेनेटिक्स. काय आहे तो? जेनेटिक डिसऑर्डर आहे हा आपल्यामधला. म्हणजे आपला आन्सर 3, 4 आणि 6. हे बघा, पर्याय नंबर दुसरा योग्य. 3, 4, 6 आन्सर आलेला आहे. ऐकीने एकदम सोपं. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. तर परभणी जिल्ह्यामध्ये असे आपले मस्त छान सोपे प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, क्यूसेक हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला आलेला आहे काउंटिंग बद्दल. ओके, पाण्याचा प्रवाह, उष्णता, हवेचा दाब, विजेचा दाब. क्यूसेक मध्ये काय मोजू आपण? क्यूसेक मीन्स व्हॉट? काय आहे क्यूसेक? उष्णता ही नेहमी ऊर्जा जूलमध्ये आपण काउंट करतो. हवेचा दाब, हा कशा दाब जो आहे प्रेशर, पास्कलमध्ये काउंट करतात, है ना. तर आता इथे तुम्हाला विजेचा असो, हवेचा असो, दाब इथं येणार नाही, उष्णता इथे येणार नाही. क्यूसेक काय मग? तर पाण्याचा प्रवाह मोजण्याचं साधन आहे. पर्याय नंबर पहिला योग्य. अगदी सोपा हा प्रश्न होता. कधी सोपा आहे? जेव्हा तुम्हाला बाकीचे पण ऑप्शन माहीत असतील तेव्हा तो तुम्हाला सोपा जातो. हां, हे लक्षात ठेवा बाळांनो. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, आता पाईप नॅचरल गॅसचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? आता हे जे PNG आहे याचं वैशिष्ट्य तुम्हाला विचारल्याने हा एकदम नवीन प्रश्न आहे सामान्य विज्ञानाचा. याच्या अगोदर कधीच नाही आलेला आहे, याच्या पुढे येईल की नाही शाश्वती नाही आहे, पण करून ठेवा अभ्यास. आता इथं आलाय तर पुढे पण येऊ शकतो. ठीक आहे, बघा, हा हवेपेक्षा जड आहे. यात मुख्य प्रोपेन आणि ब्युटेन गॅस असतो. आता प्रोपेन आणि ब्युटेन आपल्या LPG मध्ये असतो. ठीक आहे, इथे असतो का नाही हे स्वयंपाकासाठी अधिक सुरक्षित आहे. हा भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जातो. तर आता इथं आपल्याला आन्सर करायचं काय बरोबर येईल? हा हवेपेक्षा जड नाही आहे, हा हवेपेक्षा हलका आहे. आता हवेपेक्षा हलका आहे तर हे विधान त्यांनी चूक केलं. यात मुख्य प्रोपेन ब्युटेन, तो प्रोपेन ब्युटेन LPG मध्ये असतो. ह्याच्यामध्ये असतो मिथेन. कोण असतो याच्यामध्ये? मिथेन असतो. म्हणजे काय? CH4 असतो. म्हणजे हेही विधान त्यांनी चुकीचं दिलं. वैशिष्ट्यांमध्ये उरलं कोण मग? पर्याय नंबर तिसरा, पर्याय नंबर चौथा. ठीक आहे, 3 आणि 4 बरोबर, पर्याय नंबर तिसरा बरोबर. ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे. खूप छान पद्धतीचे मस्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून देणारे असे परभणी जिल्ह्यातील प्रश्न होते. ठीक आहे, सो आजसाठी इतकंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.